हे केलेलं हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। या सुंदरसं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मवीर संभाजीराजे मैदान बेटेगाव आणि त्यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलंय या स्पर्धेला। त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि भरपूर मदत केली या स्पर्धेकरिता, तो खास करून त्यांचं खूप खूप आभार। चला आता स्टार्ट होते मॅच। दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेले आहेत। एका बाजूला मयुरेश आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय कृपेश। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर हर्षित पाटील। पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे, प्रोटेक्शन तिथे लावले भावेश पाटील, कुठलीही चुकी करणार नाहीयेत। पहिल्याच बॉल वरती इथे लागतोय फायर पासळ ए या संघाला पहिला धक्का। इथे पहिल्याच बॉल वरती लागतोय पहिला धक्का। पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं गोल्डन डकचा शिकार झालेला आहे मयुरेश। पुष्कर नवीन आता दाखल झालाय। आता या दोन फलंदाजांना जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि ती पार्टनरशिप बनवणं आता खूप गरजेचं आहे फायर पासळ ए या संघाला। यानंतरची लढत आपण पाहणार आहोत छत्रपती सरावली विरुद्ध पवनसुत नवली, अशा या दोन संघांमध्ये या पुढची मॅच आपण पाहणार आहोत। षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र चांगला बॉल होता, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलेला आहे। चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये। भावेश पाटील तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक रन तिथे पाहायला मिळते। टॉस जिंकला होता दहिसर या संघाने, त्यानंतर टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं फायर पासळ ए या संघाला आणि ते आमंत्रण देखील आपण पाहिलं तर स्वीकारलं, परंतु पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळाली मयुरेशची आणि त्यानंतर नव्यानं फलंदाज पुष्करला आता आपण पाहतोय मैदानामध्ये। आता सलामीवीर फलंदाज कृपेश लेफ्ट हँडेड बॅटर, एक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तोच फलंदाज आता येतोय स्ट्राइकिंग एंड वरती। षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार, गोलंदाजी मार्क वरती हर्षित टू कृपेश। इथे मात्र फुल टॉस बॉल, अगदी चांगला फटका, फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे, बिग हिट फॉर 6, षटकार। या ठिकाणी आपण पाहतायत शिव आराध्या कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर श्री अज्ञेश दौलत पाटील आणि वेदांत पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि ते मात्र पुन्हा एकदा इथून रजा घेताना आपल्याला दिसतात। त्यांचं खूप खूप धन्यवाद, आपलं सहकार्य या स्पर्धेकरिता आपण केलं, थँक्यू सो मच। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज होतोय तयार, गोलंदाजी मार्क वरती हर्षित पाटील। ते मात्र चांगला बॉल फटका आता खेळलेला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाज स्वतः पुढे जातोय, चेंडू पर्यंत पोहोचणार नाही। एकच रन तिथे पाहायला मिळते, संधी निर्माण झाली होती परंतु एक रन तिथे पाहायला मिळाली। या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड। यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत छत्रपती सरावली विरुद्ध पवनसुत नवली। दोनही संघ जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे, डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, भावेश तिथे आहेत, अगदी भिंतीप्रमाणे तिथे उभे आहेत। प्रत्येक चेंडू मात्र चांगल्या प्रकारे कलेक्ट केला जातोय भावेशच्या माध्यमातून। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण दहिसर संघाची पाहिली तर मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलेला आहे, त्यानंतर आपण पाहतोय तर कृपेश करता फाईन लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक डीप आहे, एक्स्ट्रा कव्हरला देखील आपण पाहतोय। पाहूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार, गोलंदाजी मार्क वरती हर्षित पाटील।
इथे मात्र अगदी चांगला बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बीट झाले आणि या डॉटने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे फलकावरती फायर पास्टर ए या संघाची 1 गडी बाद 9. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. बॅक टू द क्रिकेट कुणबी समाज चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्या. षटक क्रमांक दुसरा हाताळणी करता साई कृपा दहिसर या संघाकडनं गोलंदाज झाला तयार. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र पहिलाच बॉल आपण पाहतोय तर चांगल्या प्रकारे भिरकावला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. प्रेक्षक बनतील. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. षटकार 6 धावा. षटकातील पुढचा बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट रिझनला चेंडू जातोय. 1 धाव तिथे पूर्ण केली आहे आणि या एका धावेच्या मदतीने आता आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड झालेले आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. ते मात्र फुल टॉस बॉल. चांगला समाचार घेतलाय. चेंडू जातोय सीमा पार. नो प्लस षटकार.
समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फायर पास्टर ए या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 35 धावा. 1 बाद 35 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची मॅच आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. एका बाजूला आपण संघ पाहणार आहोत पवनसुत नवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये छत्रपती सरावली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचंय. झालेत. शेवटच्या षटकातील पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन गॉन. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. पुष्कर मात्र धावा जमवण्याच्या प्रयत्नात होते. खेळण्याचा प्रयत्न देखील झाला परंतु क्षेत्ररक्षक तिथे अगदी योग्य प्रकारे हे पाहायला मिळाले आणि चांगले झेल टिपला गेलाय. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती या विकेट नंतर अजून स्थिरावली आहे फलकावरती 35 या आकड्यावरती. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. आता या 5 चेंडूंमध्ये काय होईल. नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तोच आपण पाहतोय निरंजन करत क्रिकेट मधील अनेक वर्ष मात्र त्यानं फायर पासळ संघाकरता क्रिकेट खेळलंय आणि तोच दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडवर. ते मात्र आखूट टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 36 धावा 36 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. छत्रपती सरावली आणि पवनसुत नवली. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेला मात्र चांगलं तिथे आपण पाहिलं तर वर्क केलं डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. वेल स्टॉप चांगल्या प्रकारे अडवला या चेंडूला. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 37. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे पुढे आले आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि निरंजन तिथपर्यंत दुसऱ्या धावेकरता देखील वळलेत आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या आता आपण पाहतोय तर झालेली आहे फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात फायर पास्टर ए या संघाची 39. आणि ते मात्र पंचांकडे दाद मागितले अँड येस इट इज विकेट. इथे मात्र स्विचिटचा फटका धीरजच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या जवळ चेंडू येतोय आणि यस इट इज अ 4 रन. आणि या चौकारांनी आपण पाहतोय तर या षटकाची देखील समाप्ती झाली आहे. या सत्राची देखील समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर फायर पास्टर ए या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 43 43 44 धावांचे लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय साई कृपा दहिसर समोर. चला पवनसुत नवली संघाचा कर्णधार आणि छत्रपती नवली यतीन पाटील वेलकम हार्दिक स्वागत. संदीप गरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचा आहे. विप्लेश घरत वेलकम हार्दिक स्वागत.
टॉसची प्रक्रिया होत असताना आपण पाहतोय यानंतर दोन कॅप्टन हे आपल्याला समोरासमोर पाहायला मिळतात. एका बाजूला यतीन पाटील आणि चंदन करत यांना आपण पाहतोय कॉइन स्पिन केला जातोय. नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौल पवनसुत नवली या संघाने जिंकलाय. यानंतरची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यतीन टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय छत्रपती सरावली या संघाला. चला प्रॅक्टिस थांबवा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दैसर टीम आपले दोन ओपनिंग बॅट्समन लवकर मैदानाच्या दिशेने रवाना करा. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. भावेश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पहिला बॉल घेऊन मयुरेश तयार. थोडासा खाली राहिलेला पहिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहात कुणबी समाज चषक 2025 अतिशय सुंदर असं हे वाखाणण्याजोगं आयोजन आणि नियोजन बद्धता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. धर्मवीर संभाजी राजे मैदान बेटेगाव ते मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फ्लाइंग स्लिप मध्ये एकच धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण आता पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1. पहिली धाव ही जमवली जाते. लक्ष्याचा विचार आपण केला तर खूप मोठं लक्ष हे समोर सेट केलं गेलेलं आहे 44 धावांचं आणि त्याचा पाठलाग जर तुम्हाला करायचा आहे तर मोठे फटके खेळणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तितकाच कमालीचा बॉल गोलंदाज धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धीरजने पहिल्या 3 बॉलवरती हाताळली आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 1, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल जो आहे तो पाहायला मिळालाय. अचूक टप्पा आणि भेदक मारा हा या पहिल्या 3 बॉलवरती धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकातील चौथा बॉल घेऊन धीरज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु कुठले प्रयत्न एफर्ट्स तिथे लावले गेले नाही. धीरज देखील स्माइल करतात आपल्या फिल्डरकडे पाहून आणि हसी खेळीचं वातावरण भाऊ बांधिलकीचं वातावरण आपल्याला पाहायला इथे मिळतंय. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय तर अजूनही फलकावरती 2 पाहायला मिळते. ज्या धावांची अपेक्षा दैसर संघाला आहे परंतु त्या धावा जमताना दिसत नाही. त्याचं कारण जर आपण पाहतोय तर चांगली गोलंदाजी जी आहे ती धीरजच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती धीरज. व्हॉट अ बॉल.
एकदा डॉट चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय धीरजच्या माध्यमातून आणि सातत्यानं पूर्णची कामगिरी आहे ती धीरजची पाहायला मिळाली आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत छत्रपती सरावली विरुद्ध पवनसुत नवली. टॉस जिंकल्या पवनसुत नवली या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा स्वीकारला गेलाय. एकदा चांगला बॉल स्विंग अँड मिस. इथे मात्र हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आणि या डॉटने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 2. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झाले आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती रोहित. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी फलंदाजांची बॅट अजूनही शांत पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते दैसरच्या. त्याचं कारण जर आपण तपासून पाहिलं तर झालेली फायर पासळ एस संघाकडनं गोलंदाजी. एकदा चांगला बॉल स्विंग जरूर पाहायला मिळाला. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने या चेंडूला खेळून काढला. एकच रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड. अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सखे सोबती ग्रुप आयोजित कुणबी चषक 2025. 16 संघांना प्राधान्य दिलं गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील चौथा बॉल. इथे मात्र बॅटच्या अगदी मागच्या बाजूला चेंडू लागून फ्लाइंग स्लिपच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. थोडी संत सुरुवात जरूर आहे आणि इथे आपण पाहिलं तर जवळजवळ 1.4 षटकांचा खेळ झालाय आणि धाव संख्या अवघी आपण पाहतोय तर धाव फलकावरती झालेली आहे 4. इथे मात्र चांगला फटका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीयेत परंतु एकच रन तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये साई कृपा दहिसर ए या संघाला 38 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती मयुरेश. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी घरत इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे कुणबी समाज चषक 2025 मध्ये. कुलदीप घरत हे देखील उपस्थित आहेत. वेलकम. मात्र चांगला फटका कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. फक्त आता फॉर्मॅलिटी औपचारिकता जी आहे ती पाहायला मिळते. लोवेस्ट टोटल ही आजच्या दिवसातली जरूर आपल्याला पाहायला मिळते. फक्त धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत 7. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. पंचांनी मात्र व्हाईट करार दिलेला आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पवनसुत नवली विरुद्ध छत्रपती सरावली. या दोन संघांमध्ये टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय पवनसुत नवली या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय.
इथे मात्र झेल टिपला गेलेला आहे आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. कौतुक आहे माझ्या सर्व कुणबी समाज बांधवांचं, सर्व खेळाडूंचं, कारण की सखे सोबते ग्रुप यांनी मात्र ही संकल्पना मात्र मांडली आणि त्याला मात्र मान देऊन हे सर्व संघ अगदी दिलेल्या वेळेमध्ये मैदानावरती उपस्थित झाले. तेव्हा सर्व प्लेयर्सचं, सर्व संघांचं खूप खूप धन्यवाद. आपण दिलेल्या वेळेमध्ये इथे उपस्थित झालात आणि हे चांगलं क्रिकेट तुम्ही खेळतात. मैदान जर आपण पाहतोय, अतिशय सुंदरसं हे मैदान आपण पाहतोय. बेट्टेगाव ग्रामस्थांचं देखील खूप खूप धन्यवाद आम्ही देऊ इच्छितो. सखे सोबती ग्रुप यांच्या वतीने हे मैदान खेळण्यास सुसज्ज त्यांनी करून दिलं, ही खेळपट्टी बनवली. तेव्हा पूर्ण बेट्टेगाव ग्रामस्थांचं देखील खूप खूप धन्यवाद आणि आभार. शेवटचे 2 बॉल